नमस्कार. कशी आहात सर्व? कुक विथ स्वामीमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर अळूवडी हा पदार्थ जवळपास सर्वांनाच माहिती आहे. तर अळूवडी ही आपण अळूची पानं म्हणजे धोप्याची जी पानं असतात त्यापासून बनवतो. पण आज आपण अळूवडी ही थोडी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. तर रेसिपी आवडली तर तुम्हीही तुमच्याकडे नक्की ट्राय करा. आणि आता सुरुवात करूया रेसिपीला. तर ही पत्ताकोबी आहे. ज्या पत्ताकोबीला पानं जास्त असतात अशी आपल्याला पत्ताकोबी घ्यायची आहे. जसं की हे जे 2 पत्ताकोबी जे मी घेतले आहे त्याला जास्त प्रमाणात पानं आहे. तर आपल्याला असं वरचं देठ कापून त्याची पानं सेपरेट करून घ्यायची आहे. तर इथे मी थोडी अशी पत्ताकोबी घेतली आहे ज्याची पानं थोडी कोवळी असेल. तर अशा पद्धतीने मी दोनही कोबीची पानं सेपरेट करून घेतलेली आहे. तर या पानांना आता आपल्याला छान स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. तर इथे मी पत्ताकोबीची पानं छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर आता पानं धुवून झाली की एका भांड्यामध्ये आपल्याला गरम पाणी करायला ठेवायचं आहे. तर आपल्याला इथे एका भांड्यामध्ये चांगलं कडक असं पाणी गरम करून घ्यायचं आहे. आणि एका मोठ्या भांड्यामध्ये जेणेकरून सर्व पानं आपलं त्या भांड्यामध्ये मावेल अशा एक भांड्यामध्ये सर्व गरम पाणी काढून ही जी सर्व पत्ताकोबीची पानं आहे ती आपल्याला त्या गरम पाण्यामध्ये साधारणतः 20 मिनटं डीप करून ठेवायची आहे. जेणेकरून पत्ताकोबीचा थोडासा उग्र असा वास येतो. तर गरम पाण्यात ही पत्ताकोबीची पानं भिजवून ठेवली की त्याचा वास वगैरे येणार नाही आणि पानं थोडीशी सॉफ्ट नरम पडतील. तर अशा पद्धतीने गरम पाण्यामध्ये मी 15 ते 20 मिनटं साधारणतः पत्ताकोबीची पानं भिजवून ठेवलेली होती. तर जोपर्यंत आपली पानं भिजत आहेत गरम पाण्यामध्ये तर आपण पुढची स्टेप करून घेणार आहोत. तर हे बेसन पीठ आहे, चण्याच्या डाळीचं बेसन आहे. 2 वाटी मी चण्याच्या डाळीचं बेसन घेतलं आहे. तर तुम्ही किती पत्ताकोबीची पानं आहे त्या प्रमाणात बेसन घेऊ शकता. तर हे 2 चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर हा आपला कोथिंबीर, अद्रक, लसूण याचा पेस्ट आहे तो घेतलेला आहे. आणि त्यानंतर ही पांढरी तीळ, ओवा आणि हा खड्याचा हिंग आहे माझ्याकडे तर मी तो घेतलेला आहे. तर तीळ आणि ओवा आपल्याला कच्चाच घालायचा आहे. हिंग मी थोडंसं खड्याचं असल्यामुळे त्याला थोडंसं ठेचून पावडर करून घालणार आहे. तर हे आमचूर पावडर आहे. तुम्ही लिंबूही घालू शकता. आमचूर पावडर नंतर हे धने पावडर घातलेलं आहे मी. धने पावडर थोडीशी कलरसाठी आपल्याला हळद घालायची आहे आणि मिरची पावडर घालणार आहोत आपण. तर तुम्ही जेव्हा आपण अद्रक लसूणचा पेस्ट करतो तर त्यामध्ये हिरव्या मिरच्याही घालू शकता जेणेकरून त्यानंतर आपल्याला मिरची पावडर घालायची गरज पडणार नाही. तर हे थोडीशी साखर मी घातलेली होती आणि हे वरून थोडंसं चवीप्रमाणे मीठ घातलं होतं. साखरेच्या ऐवजी तुम्ही गुळाचा पावडरही वापरू शकता. आणि आता हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे मी थंडच पाणी वापरत आहे. थंड्या पाण्याने आपल्याला याची एक सेमी थिक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. म्हणजे खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही. तर अशा प्रमाणात आपल्याला पाणी घालून छान त्याची एक अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायची आहे. तर या पेस्टलाही आपल्याला 10 ते 15 मिनटं रेस्ट द्यायची आहे. तर जोपर्यंत पेस्टला रेस्ट होईल तर आपल्याला ही पानं गरम पाण्यातून काढून घ्यायची आहे. तर आता ही आपली पानं जी आहे ती छान थोडी सॉफ्ट आलेली आहे आणि त्याचा जो उग्र वास येतो तोही आता गेलेला आहे. तर गरम पाण्यातून आता ही पानं सर्व काढून घेणार आहे मी आणि याचं थोडंसं पाणी निथळेपर्यंत याला असं सेपरेट काढून घेणार आहे. तर त्यानंतर ही जी त्याची मागच्या साईडची देठं असतात ती आपल्याला अशी चाकूच्या सहाय्याने काढून घ्यायची आहे. तर हे जे एक सरळ मोठं असं देठ असते ते आपल्याला असं चाकूने काढून घेणार आहे जेणेकरून पानाला अशी आपल्या व्यवस्थित छान फोल्ड येईल. तर 1 बाय 1 करून सर्व पानांची आपल्याला देठं
काढून घ्यायची आहे। तर ही जी देठं आपण काढलेली होती त्यालाही तुम्ही बारीक बारीक कापून, जर तुमची पानं जास्तच कोवळी असेल तर तुम्ही त्या बेसनाच्या पेस्टमध्ये घालू शकता। हा हिरवा कोथिंबीर आहे, आपल्याला या सगळ्या पेस्टमध्ये कोथिंबीरही घालून घ्यायचं आहे। तर ही पेस्ट थोडा वेळ झाकून ठेवली आणि यामध्ये तांदळाचं पीठ असल्यामुळे थोडीशी पेस्ट घट्ट आली होती, तर मी थोडंसं पाणी ॲड केलं आहे। तर आता आपल्याला यामध्ये हिरवी कोथिंबीर बारीक कापलेली घालून घ्यायची आहे। तर जी देठं आपण काढलेली होती त्याचीही तुम्ही छान बारीक बारीक काप करून या पेस्टमध्ये घालू शकता, पण मी नव्हती घातली, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेही घालू शकता। तर अशा पद्धतीने आपली सर्व पेस्ट तयार झालेली आहे। तर आता हे एक एक पत्ताकोबीचं पान आपल्याला असं वेगळं काढून घ्यायचं आहे। आणि ही चिंच आणि गुळाची चटणी आहे, ही ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरा, नसेल तर नाही वापरली तरीही चालेल, पण याने छान टेस्ट येते। तर ही चिंचेची चटणी अशी पत्ताकोबीच्या पानाला अशी खालच्या साईडने पूर्ण लावून घ्यायची आहे, स्प्रेड करून घ्यायची आहे चम्मचने। आणि चटणी आपली लावून झाली की त्यानंतर त्यावरती आपल्याला जे आपण बेसनाचं आणि तांदळाच्या पिठाचं मिक्सचर केलेलं आहे ते आपल्याला असं वरून त्यावरती टाकून त्यालाही पूर्ण ज्या पद्धतीने चटणी आपण स्प्रेड केली त्याच पद्धतीने पूर्ण पानावरती आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने एक छान जाडसर अशी लेयर पत्ताकोबीच्या पानावरती बेसनाची आपली लावून झालेली आहे। तर त्यानंतर त्यावरती आपल्याला सेम डायरेक्शनमध्ये दुसरं पत्ताकोबीचं पान टाकून घ्यायचं आहे आणि सेम प्रोसेस फॉलो करायची आहे। म्हणजे आधी चिंचेची आणि गुळाची चटणी लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर बेसन आणि तांदळाच्या पिठाचे पेस्ट लावून घ्यायची आहे। तर असं दुसऱ्याही पानाला आपल्याला छान पेस्टची लेयर करून घ्यायची आहे आणि 1 बाय 1 कमीत कमी 6 ते 7 पानं किंवा तुम्हाला किती थिकनेस हवी आहे तेवढ्या पद्धतीने तुम्ही एकावर एक पान पत्ताकोबीचं ठेवून अशी चटणी आणि बेसनाचं मिक्सर लावून अशा पद्धतीने आपल्याला आता रोल, एक टाईट रोल करून घ्यायचा आहे। तर ही पत्ताकोबीची पानं आहे, तर त्यामुळे याला आपल्याला अळूची पानं असली की तो छान रोल नाहीही बांधला तरीही राहतो, पण पत्ताकोबीची पानं असल्यामुळे तो रोल सुटतो, त्यामुळे आपल्याला याला धाग्याने बांधून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने आपण भरलेली कारली जेव्हा करतो तेव्हा त्याला आपण असं बांधतो, तर त्याच पद्धतीने आपल्याला इथेही पत्ताकोबीचा हा जो रोल आपण केलेला आहे याला आपल्याला छान धाग्याने टाईट बांधायचं आहे, जेणेकरून जेव्हा आपण पुढे स्टीम करू तेव्हा ते सर्व पानं एकमेकांपासून सुटायला नको। तर अशा पद्धतीने मी छान टाईट असं धाग्याने सर्व रोल बांधून घेतला आहे। त्यानंतर थोडंसं वरून आपण बेसन पिठाची एक कोट देणार आहोत हलक्या हलक्या हाताने। तर अशा पद्धतीने वरूनही बेसन थोडंसं मी लावून घेतलं आहे आणि अशा पद्धतीने आपला पहिला रोल इथे बनून तयार झालेला आहे। तर अशाच पद्धतीने बाकीही पत्ताकोबीची पानं आहे त्याचेही मी रोल बांधून घेतलेले आहे। त्यानंतर गॅसवरती स्टीमरमध्ये पाणी गरम करून ठेवायला घेतलं होतं आणि आता ही रोल आपल्याला कमीत कमी 10 ते 15 मिनटं छान पूर्ण शिजेपर्यंत स्टीम करून घ्यायची आहे। तर 10 ते 15 मिनटात छान रोल आपले स्टीम होऊन तयार होतात। तर थोडासा कुकर थंड झाला की आपल्याला हे सर्व रोल्स बाहेर काढून घ्यायचे आहे आणि परत आपल्याला याला 5 ते 10 मिनटं वाफ निघून पूर्ण थंड होईपर्यंत रेस्ट द्यायची आहे। त्यानंतर हळूवार हाताने आपल्याला हा जो आपण धागा बांधला होता तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर रोल जर पूर्ण थंड झाला तरच आपला धागा छान पूर्ण बाहेर निघेल आणि वडी धाग्याने कापल्या जाणार नाही। जर गरम गरम रोल असल्यामुळे आपण धागा जर काढायचा प्रयत्न केला तर तो निघणार नाही। तर अशा पद्धतीने सर्व धागा मी काढून घेतला आहे आणि आता आपल्याला या रोल्सची कटिंग करून घ्यायची आहे।
पूर्ण आपला रोल थंड झाला आहे आणि आता आपण याच्या बारीक बारीक किंवा तुम्हाला हव्या त्या साईजच्या तुम्ही वड्या कापून घ्या. तर चाकू, ज्या चाकूला जास्त धार आहे असा चाकू घेऊन आपल्याला याच्या वड्या कापून घ्यायच्या आहे. तर अशा पद्धतीने खूप छोटीही नाही आणि खूप मोठीही नाही, तर एवढ्या आकाराने आपण इथे वड्या कापून घेणार आहोत. अशा पद्धतीने तुम्हाला हव्या त्या आकाराच्या, हव्या त्या साईजच्या वड्या कापून घ्या. तर इथे मी मीडियम आकाराची, ज्या पद्धतीची आपली जेवढ्या आकाराची अळूवडी असते तेवढ्या आकाराची सर्व वड्या कापून घेतल्या आहे. त्यानंतर गॅसवरती आपण एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये थोडंसं तेल घालून मी घेणार आहे. तर आता इथे हे मी शॅलो फ्राय करत आहे. खूप कमी तेलामध्ये याला फ्राय करत आहे. तुम्ही जर हवं असेल तर तुम्हाला डीप फ्रायही तुम्ही करू शकता. डीप फ्राय केली तर वडी अजून छान क्रंची आणि कुरकुरीत होते. पण मी डीप फ्राय करणार नाही आहे, मी फक्त शॅलो फ्राय करणार आहे. तर खूप कमी एवढं तेल मी पॅनमध्ये घालून घेतलेलं आहे. याच्यामध्ये दुसरा कुठलाच मसाला वगैरे तेलामध्ये घालायची गरज नाही. तर अशा पद्धतीने 4 ते 5 वड्या एका वेळेस आपण याला तळून खालून वरून छान सर्व बाजूने आपण गोल्डन ब्राऊन होतपर्यंत याला छान खरपूस असा फ्राय करून घेणार आहोत. तर असं चाकूने आणि एखाद्या चम्मचच्या मदतीने आपल्याला याला असं याची साईज पलटवून घेऊ. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यावरती सुका खोबऱ्याचा किसही घालू शकता गार्निशिंगसाठी. तर अशा पद्धतीने मी शॅलो फ्राय वड्या केलेल्या आहे. तुम्ही जर डीप फ्राय केल्या तर याचा कलर अजून छान गोल्डन ब्राऊन होईल आणि वडी मी शॅलो फ्राय केल्यामुळे खूप जास्त क्रंची झालेली नाही आहे. पण तुम्ही जर डीप फ्राय कराल तर ही वडी अजून छान एकदम कुरकुरीत क्रंची बनेल. तर अशा पद्धतीने पत्ताकोबी जर तुम्हाला आवडत नसेल तर हा पत्ताकोबीचा वेगळा पदार्थ नक्की ट्राय करून बघा. आणि आपल्या कुक विथ स्वामी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला दिलेली बेल आयकन आहे त्यावरही क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल. थँक्यू.